Hello friends, आज आपण बघू preparation of alcohols from acid and its derivatives. From acid and its derivatives using Grignard reagent. बघा आपल्याकडे ऍसिड आहे CH3 C2H12 with acetic acid. ऍसिडची रिएक्शन ज्यावेळेस आपण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत करणार आहोत कशासोबत ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत आर सपोज या ठिकाणी CH3 EMG बघा या ठिकाणी काय ऍसिड आहे ठीक आहे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे इथर मध्ये आता बघा या ठिकाणी ऍसिड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट याची व्हायगरस रिएक्शन होणार आहे ठीक आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय मिळेल स्टेप बाय स्टेप मेकॅनिझम बघू आणि या ठिकाणी काय हा बेटर लिहिंग म्हणजे बघा CH3 C डबल बॉन्ड O CH3 या ठिकाणी काय होणार कीटोन काय कीटोन ऍसिडचं कन्वर्जन कीटोन मध्ये झालंय ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करायचं ठीक आहे परत याच्यावरती आपल्याला सेकंड मॉलिक्युल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करायचा आहे CH3 MgBr इथर मध्ये या ठिकाणी आपल्याला भेटेल CH3 O MgBr Mg कॉम्प्लेक्स या ठिकाणी CH3 या ठिकाणी आहे CH3 ठीक आहे आणि याच्यावरती करायचे आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस H+H2 आता आपल्याला माहिती H+ कोणाकडे अटॅच होणार आहे ऑक्सिजन कडे ठीक आहे आणि हा MgBr OH सोबत अटॅक होणार मग या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला टर्शरी अल्कोहोल CH3 टर्शरी ब्यूटाइल अल्कोहोल ठीक आता बघा आता आपल्याला काय करायचं हा जो ऍसिड आहे त्या ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला रिएक्शन कोणासोबत करायची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत करायची ठीक आहे बघा C डबल बॉन्ड O या ठिकाणी ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह काय हॅलाइडचा हॅलाइड डेरिव्हेटिव्ह आहे परत इस्टर आहे ठीक या ठिकाणी बघू आपण ऍसिडिक क्लोराईड हा एक कशापासून बनलेला या ठिकाणी ओएच आपण रिप्लेस केलेला आहे फ्लोरीन म्हणजे हा कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह त्याचं नाव काय आहे बघा सायंटिफिक नेमिंग मध्ये आपण ऍसिडिक क्लोराईडला काय म्हणत असतो तर का ऍसिडला क्लोरीन अटॅच आहे त्यासाठी आपण त्याला काय म्हणत असतो बघा ऑइल हॅलाइड आता या ठिकाणी हॅलाइड कोण आहे क्लोरीन म्हणजे ऑइल क्लोराईड आता बघा या ठिकाणी किती दोन कार्बन आहेत 1 2 दोन कार्बन साठी आपण काय यूज करणार इथेन यूज करणार इथेन आणि ऑइल क्लोराईड म्हणजे याचं नाव काय झालं इथेन ऑइल क्लोराईड याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत CH3 मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोलर डायऑक्साइड इथर सल्फर डायऑक्साइड इथर बघा फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे हा जो
फर्स्ट इक्विव्हॅलन्स ऑफ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड वेर added ऑन दिस कार्बन atom. या कार्बनकडे काय अट्रॅक्ट होतोय आपल्याला माहिती, याच्यामध्ये पोलॅरिटी आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो, म्हणून हा कार्बनवरती अटॅक करतो आणि या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन पाय बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतोय बघा, आणि या ठिकाणी हा परत ऑक्सिजन रिअरेंज होतो आणि या ठिकाणी क्लोरीन बाहेर पडतो, कारण की क्लोरीन हा काय आहे, एक बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. ठीक आहे, या ठिकाणी थोडं मेकॅनिझम वेगळं आहे. ज्यावेळेस आपण रिडक्शन बघितलंय, याला A-4 आणि याने बेस4 वापरून जे काही रिडक्शन बघितलं आपण कीटोन्स आणि अल्डिहाइड्सचं, त्याच्यामध्ये थोडं तीन आहे. याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन फॉर्मेशन आणि रिअरेंज, बरोबर, म्हणजे ऑक्सिजन रिअरेंज होतोय डबल बॉन्ड. ठीक आहे, या ठिकाणी बघा क्लोरीन जर लिहून गेलं तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं बघा, कीटोन. म्हणजे ज्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिड यूज करणार आहोत, इस्टर असेल किंवा क्लोराइड डेरिव्हेटिव्ह असेल, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन अगोदर कशामध्ये होणार आहे, कीटोनमध्ये. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ऍसिड डेरिव्हेटिव्ह युजिंग रेग्नार रिएजन व्हाया फॉर्मेशन ऑफ कीटोन्स. ठीक आहे, इंटरनल हे कीटोन मध्ये कन्वर्जन होणार या ठिकाणी. प्लस Cl मायनस निघाला, कशासोबत अटॅच झाला तो, मॅग्नेशियम, इथे क्लोरीन आणि इथे Br. ठीक, परत जर आपण याच्यावरती एक्सेस म्हणजे दुसरा एक, आता हे आपण काय एक्सेस मध्ये यूज करतो त्यावेळेस याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, अल्कोहोल मध्ये. म्हणजे ग्रीनर रिजन आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी, एक्सेस अमाऊंट मध्ये यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण सेकंड मॉलिक्यूल ऑफ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड याची रिएक्शन आपण केली या कीटोन वरती. या ठिकाणी सेम प्रोसेस आहे, सेम मेकॅनिझम आहे. मिथाइल ग्रुप अटॅक करणार, या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक. आता बघा या ठिकाणी बेटर लिव्हिंग ग्रुप आहे का, इथे CH3 आहे, इथे CH3 आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. या ठिकाणी क्लोरीन होता, क्लोरीन असल्यामुळे या ठिकाणी ही जी स्टेप आहे ही थोडी वेगळी आहे, बरोबर. आणि या ठिकाणी तसं आहे का काही नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळतोय CH3O मायनस, या ठिकाणी CH3 ऍज इट इज आणि हा ऍड झालेला आहे CH3 जसं तसं आहे. बघा आता याचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, ऑक्सिजन आयनमध्ये. आता ऑक्सिजन आयन या ठिकाणी रिअरेंज होऊ शकतो का, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊ शकतो का, नाही, कारण की कार्बन कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग आहे ऍज कम्पेअर टू कार्बन क्लोरीन बॉन्ड, बरोबर आहे. याचं रिझन काय, याच्यामध्ये पोलॅरिटी आहे, याच्यामध्ये पोलॅरिटी कमी आहे, आलं लक्षात. त्यामुळे या ठिकाणी या निगेटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज कोण करणार आहे या ठिकाणचा, हा MgBr आणि याच्यावरती करायचे आपल्याला हायड्रोलिसिस. काय करणार आपण याच्यावरती, H प्लस H2 हायड्रोलिसिस. सेम या ठिकाणी H लागणार आणि या ठिकाणी OH ऍड होणार. म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे, चेंजेस कुठे होतोय, या ठिकाणी या स्टेपला चेंज होतोय, बाकी सेम मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, सेकंड ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे इस्टर. काय इस्टर, तर काय इस्टर, मिथाइल इथॅनॉइड. काय नाव याचं, मिथाइल इथेनॉइड, हा एक इस्टर. याची रिएक्शन आपल्याला एक्सेस ऑफ ग्रीनर रिएजन मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड सोबत करायची. क्लोराइड घ्या, ब्रोमाइड घ्या. त्याचं मेकॅनिझम काय असेल बघा, आपण काय घेतोय, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड CH3
मॅग्नेशियम आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक. आता हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे पुढे काय घेणार हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. बघा या ठिकाणी काय बनेल CH3 C, या ठिकाणी एक CH3 ग्रुप ऍड झाला, या ठिकाणी O मायनस सोबत MgCl. बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस रिडक्शन करत होतो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि NaBH2 त्यावेळेस अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स मिळायचा का आपल्याला नाही. ठीक आहे. बघा या ठिकाणी ग्रीनर रिएजन्स सोबत आपल्याला कॉम्प्लेक्स मिळायचा. ठीक आहे. ज्यावेळेस या ठिकाणी आता इस्टर आहे, या ठिकाणी इस्टर आहे म्हणजे OCH3 ग्रुप आहे. आता बघा या ठिकाणी अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स तयार होतो. आपण लगेच काय करतो अशा प्रकारची रिॲक्शन करतो, राहिलेला मॉलिक्युल या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो. पण बघायचंय या ठिकाणी एखादा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे की नाही. या ठिकाणी काय OCH3. ठीक आहे. बघा आता हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे म्हणजे रिॲक्शन मध्ये काय होतो निघून जाऊ शकतो. बघा या ठिकाणी काय ऑक्सिजन रिअरेंज होणार या ठिकाणी आणि हा बेटर लिव्हिंग ग्रुप बाहेर पडणार. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणते बघा या ठिकाणी मिळणार आहे किटो आणि प्लस OCH3 मायनस. ठीक. बघा परत या मॉलिक्युल्सची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची किटोनची रिएक्शन एक्सेस मध्ये म्हणजे मोर दॅन टू मॉलिक्युल्स. ठीक आहे. म्हणजे एक्सेस अमाउंट ऑफ ग्रीन रिएजंट या मॉलिक्युल हा जो मॉलिक्युल आपण घेतलेला आहे इस्टर याच्या इक्विव्हॅलन्स मध्ये ग्रीन रिएजंटचे इक्विव्हॅलन्स कसं आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस इस्टर. म्हणून आपण आपलं एक्सेस ऑफ ग्रीन रिएजंट आपण यूज करत आहोत. या ठिकाणी सेकंड मॉलिक्युल्स ऑफ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा अटॅक करणाऱ्या किटोनवरती या ठिकाणी अशा प्रकारचे बॉन्ड ब्रेकिंग सेम रिएक्शन मेकॅनिझम आहे. CH3 बघा या ठिकाणी ऍड झाला एक दुसरा CH3 ग्रुप आणि इथे O. आता बघा या ठिकाणी बेटर लिव्हिंग ग्रुप आहे का एखादा की हा ऑक्सिजन आयन रिअरेंज होईल आणि एखादा ग्रुप निघून जाईल आहे का नाही. या ठिकाणी कार्बन मध्ये बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे तो आपण ब्रेक करू शकत नाही. या ठिकाणी काय पोलॅरिटी आहे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय पोलॅरिटी आहे त्याच्यामुळे हा इझिली बाहेर पडू शकतो बेटर लिव्हिंग ग्रुप. पण तसं याच्यामध्ये जास्त पोलॅरिटी आहे का नाही. म्हणून हा ऑक्सिजन रिअरेंज होऊन एखादा मिथाइल ग्रुप निघत नाही. म्हणून हा जो MgBr आहे हा ऑक्सिजन सोबत काय करतो बॉन्ड तयार करतो. ठीक. बघा या ठिकाणी आपण MgCl घेतलेला आहे आपण इथे MgBr घेत जातो. बरोबर MgCl इथे सुद्धा MgCl. ठीक आहे. बरं आता याच्यावरती काय करायचं आपल्याला हायड्रोलिसिस H+H2 काय मिळेल आपल्याला बघा CH3 टर्शियरी अल्कोहोल. हा बनला टर्शियरी अल्कोहोल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कार्बोनिक कंपाऊंड यूज करून प्रिपरेशन मेथड बघितले आहेत अल्कोहोलचे. ठीक आहे. काही एक्झाम्पल देतोय ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ते होमवर्क असणार आहे तुमच्यासाठी. फर्स्ट एक्झाम्पल आहे MgBr इथर H+H2 प्रोडक्ट काय असेल. सेकंड एक्झाम्पल आहे सेम रिजन जो रिजन आपण इथे यूज केलेला आहे सेम इथे यूज करायला प्रोडक्ट काय असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे
या ठिकाणी यूज करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इथे पुष्कळ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, S3O पॉझिटिव्ह आणि H+S2 सेम थिंग आहे. ठीक आहे, कुठे असं लिहिलेलं असेल किंवा कधी असं लिहिलेलं असेल, कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्हीचा मिनिंग एकच आहे. बघा हे 5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे. हॅलो फ्रेंड्स, आपण बघत आहोत मेडिसिन गेम चॅनल. त्याच्यामध्ये बघा, आज आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे अल्कोहोलची ऍसिडिक नेचर. ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. आपण काय बघतोय, प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे ऍसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. बघा, अल्कोहोल्स आर स्लाइडली ऍसिड. अल्कोहोल कसे आहेत, स्लाइडली ऍसिड, म्हणजे वॉटरपेक्षाही वीक ऍसिड आहे. आता बघा, वॉटर जर आपण पिऊ शकतो, बरोबर आहे, त्याच्यापेक्षाही अल्कोहोल्स काय असतात, वीक ऍसिडिक इन नेचर. याचा अर्थ असा नाही की अल्कोहोल पियायचे, बरोबर आहे. बघा, त्याच्यामध्ये अल्कोहोल मध्ये असे काही अल्कोहोल्स आहेत की जे वॉटरपेक्षा कसे आहेत, हायली ऍसिडिक आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी फर्स्ट पॉईंट काय लिहिणार, अल्कोहोल्स आर weakly acidic in nature. Than water. जे वॉटर पेक्षाही कमी ऍसिडिक आहे, वॉटर पेक्षाही कमी ऍसिडिक आहे. आपण काय म्हणा, बघा एक्सेप्शन काय याच्यामध्ये, एक्सेप्शन आहे आपल्याकडे मिथेनॉल. एक्सेप्शन केस काय, मिथेनॉल. मिथेनॉल जो आहे हा वॉटरपेक्षा कसा आहे, ऍसिडिक आहे. वॉटरपेक्षा कसा आहे, ऍसिडिक इन नेचर मध्ये. बघा, मिथेनॉल हा वॉटरपेक्षा ऍसिडिक आहे आणि बाकीचे जे काही अल्कोहोल आहेत त्यांच्यापेक्षा वॉटर हा कसा आहे, ऍसिडिक नेचर मध्ये आहे. OH यांच्यापेक्षा वॉटर कसं आहे, ऍसिडिक आहे, पण याच्यापेक्षा मिथेनॉल कसा आहे, ऍसिडिक आहे. ठीक, हे फक्त आपल्याला एक्सेप्शन केस आपल्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, बघा, आणि अल्कोहोल जे आहेत हे कशापेक्षा ऍसिडिक आहेत, हे अल्काइन पेक्षाही ऍसिडिक इन नेचर मध्ये आहेत. हे काय अल्काइन असणार आहे, अल्काइन. त्या अल्काइन पेक्षा अल्कोहोल कसे आहेत, ऍसिडिक इन नेचर.
बघा मग आपल्याला काय करायचंय, कशावरून ठरवणार आपण किंवा अल्कोहोलचे वीक ऍसिडिक इन नेचर मध्ये आहे. ठीक आहे. बघा याची पीके व्हॅल्यू असते. पीके व्हॅल्यू नुसार आपण सांगत असतो की कुठला मॉलिक्यूल हा ऍसिडिक आहे आणि कुठला मॉलिक्यूल हा ऍसिडिक आहे. ठीक आहे. बघा मग आता आपल्याला जर 3 एक्झाम्पल दिले अल्कोहोलचे किंवा आणि सांगितलं कम्पेअर करायला सांगितलं की याच्यापैकी कुठला मॉलिक्यूल हा हायली ऍसिडिक इन नेचर मध्ये आहे. बघा सपोज आपल्याकडे आहे बघा आपल्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे. आपल्याकडे असेल CH3OH हा सुद्धा कसा आहे प्रायमरी अल्कोहोल. आपल्याकडे सेकंडरी अल्कोहोल आहे. आपल्याकडे टर्शियरी अल्कोहोल आहे. आपण ऍक्च्युली कोणाला म्हणतोय की बघा जे मॉलिक्यूल H+ आयन देतात त्याला काय म्हणतो आपण ऍसिड. आता बघा या ठिकाणाहून काय बाहेर पडणार आहे H+. आता H+ पडणार कुठून आहे, हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला जो काय बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होऊनच अल्कोहोल काय देणार आहे H+ आहे. सपोज या ठिकाणी या मॉलिक्यूल पासून आपल्याला अशा प्रकारची जर स्पीसीज मिळाली, बघा या ठिकाणी O- H+ निघून गेला बरोबर आहे. H+ आणि मिथॉक्साइड आहे. बघा या ठिकाणी इथॉक्साइड आहे आणि H+. हे काय करणार आहे सोल्युशन मध्ये H+ देणार आहे. बघा या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, या ठिकाणी काय मिळेल बघा, H+. आता बघा सगळ्या अल्कोहोलने काय केलेले H+ आयन दिलेले म्हणजे सगळे कसे असणार आहेत ऍसिडिक. पण अल्कोहोल्स कसे आहेत वीक ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे. बघा आता याच्यापैकी कुठला मॉलिक्यूल हा इझिली H+ आयन देणार त्याच्यावर आपण सांगू शकतो की हा प्रायमरी स्ट्रॉंगर ऍसिड आहे की सेकंडरी अल्कोहोल स्ट्रॉंगर ऍसिड आहे की टर्शियरी अल्कोहोल हे स्ट्रॉंगर ऍसिड आहे. जो मॉलिक्यूल इझिली H+ आयन देईल तो काय असणार आहे स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. आणि आपल्याला कंपॅरिझन करायचं म्हणजे 4 मॉलिक्यूल मेथेनॉल, इथेनॉल, 2-प्रोपेनॉल आणि टर्शियरी ब्युटानॉल मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं सांगितलं की याच्यापैकी आपल्याला ओळखायचं की आयडेंटिफाय करायचं की कुठला मॉलिक्यूल हा हायली ऍसिडिक इन नेचर आहे आणि कुठला मॉलिक्यूल हा वीक ऍसिडिक इन नेचर मध्ये. बघा जो मॉलिक्यूल H+ आयन इझिली सोल्युशन मध्ये देणार तो काय असणार आहे ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड असणार. आता आपल्याला हेच बघायचं की कुठला मॉलिक्यूल हा इझिली H+ आयन देणार. बघा या ठिकाणी काय आहे ऑक्झी आयन बनलेला आहे बरोबर आहे. बघा या ऑक्झी आयनला हे तिन्हीच्या तिन्ही CH3 ग्रुप काय करतात इलेक्ट्रॉन डोनेट करतात या कार्बनकडे. या कार्बन कडून हा इलेक्ट्रॉन दिला जातो त्या ऑक्सिजनकडे. म्हणजे याच्यावरती काय होणार आहे अजून निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतोय कोणाकडून या 3 ग्रुप कडून याच्याकडे अजूनही इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजे याच्यावरती चार्ज अजून वाढ. आता निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतोय म्हणजे हा मॉलिक्यूल H+ आयन इझिली देईल का नाही. ज्या मॉलिक्यूलकडे इझिली चार्ज म्हणजे बघा आपल्याला काय करायचंय मॉलिक्यूल वरचा चार्ज कमी करायचा आहे पण याच्यावरती चार्ज वाढतो बरोबर आहे. एखादी स्पेसिस स्टेबल केव्हा असते त्याच्यावरती काही चार्ज नसेल ती काय असते स्टेबल असते. बघा या ठिकाणी चार्ज वाढलाय 3 CH3 ग्रुप अजून इलेक्ट्रॉन डोनेट करतात या ऑक्सिजनकडे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे हा H+ आयन इझिली डोनेट करू शकत नाही. म्हणजे आपण काय सांगतोय या ठिकाणी कुठला इफेक्ट आहे प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट बरोबर आहे. प्लस आय इफेक्ट इज मॅक्झिमम. कसा आहे तो मॅक्झिमम आहे या ठिकाणी. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे H+ आयन इझिली सोल्युशन मध्ये देणार नाही. म्हणजे हा इझिली H+ आयन देणार नाही. म्हणजे हा कसा असेल वीक ऍसिड बरोबर आहे. हा कसा असेल वीक ऍसिड. म्हणजे ही जी स्पेसिस आहे ही कशी आहे अनस्टेबल आहे. ही स्पेसिस कशी आहे अनस्टेबल. कशामुळे ड्यू टू प्लस आय इफेक्ट. ड्यू टू प्लस आय इफेक्ट.
हा इझिली H प्लस आयन देणार नाही. ठीक आहे. बघा याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय दोन CH3 ग्रुप आहे. आता दोन CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी या ठिकाणी काय करतात ऑक्सिजनची वाढवतात. बरोबर. या ठिकाणी 3 आहे म्हणजे इथे जास्त आहे इथे थोडा कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मिनिमम आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा प्लस ए प्लस आय इफेक्ट आहे. याच्यापेक्षा कसा आहे कमी आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी CH3 आहे या ठिकाणी CH2 आहे. बरोबर. CH3 CH2 म्हणजे हा इथाइल ग्रुप आहे या ठिकाणी मिथाइल ग्रुप आहे. हा सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतोय. बरोबर. आणि या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल्स मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते ऑक्सिजन होती. पण सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे वाढते टर्शियरी अल्कोहोलमध्ये. नंतर सेकंडरी अल्कोहोल नंतर प्रायमरी. म्हणजे आपण काय सांगू शकतो की जे काही ऍसिडिक नेचर आहे म्हणजे या 3 मॉलिक्युल पैकी जो काही अल्कोहोल प्रायमरी असेल प्रायमरी अल्कोहोल आर हायली ऍसिडिक दॅन सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आर हायली ऍसिडिक दॅन टर्शियरी अल्कोहोल. आता बघा ऑर्डर कशी असेल. मिथेनॉल आर हायली ऍसिडिक दॅन इथेनॉल. इथेनॉल आर हायली ऍसिडिक दॅन 2-प्रोपेनॉल. 2-प्रोपेनॉल आर हायली ऍसिडिक दॅन टर्शियरी ब्युटेनॉल. आलं लक्षात. टर्शियरी ब्युटेनॉल अल्कोहोल किंवा टर्शियरी ब्युटेनॉल. कळालं ऍसिडिक नेचर काय असतं कशावरती डिपेंड असतं. या ठिकाणी प्लस आय इफेक्ट डॉमिनेट होतोय. प्लस आय इफेक्ट डॉमिनेट आहे म्हणजे हा याच्यावरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे इझिली इलेक्ट्रॉन हा इझिली प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन हा लूज करत नाही सोल्युशन मध्ये. आणि जे मॉलिक्युल्स इझिली H प्लस आयन लूज करत नाही ते कसे असतात वीक ऍसिडिक इन नेचर. कळालं. बघा मग आपल्याला काय करायचंय आता या मॉलिक्युल सोबत आपल्याला जे काही अल्कोहोल्स आहेत अल्कोहोलच्या रिएक्शन बघायच्या. काय बघायचंय अल्कोहोलच्या रिएक्शन. आता अल्कोहोलच्या रिएक्शन बघत असताना आपल्याला काय करायचंय अल्कोहोल्स मध्ये 2 प्रकारचं रिएक्शन अल्कोहोल मॉलिक्युल 2 प्रकारच्या रिएक्शन दाखवतात. कशा बघा या ठिकाणी काय RC बरोबर. या ठिकाणी डायरेक्टली एक एक्झाम्पल घेतो CH3OH. बघा म्हणजे हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड एकतर ब्रेक करावा लागेल त्या वेगळ्या रिएक्शन बघायच्यात आपल्याला. या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक केल्याच्या नंतर सुद्धा वेगळ्या रिएक्शन आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारच्या रिएक्शन आपल्याला बघायचे. ठीक आहे. मग आपण आता सुरुवातीला काय करणार आहोत ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करून याचे रिएक्शन कुठल्या मॉलिक्युल सोबत कशा रिएक्शन होतात ते आपल्याला बघायचे. मग याच्यामध्ये फर्स्ट हेडिंग टाका रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स म्हणजे आता आपल्याला सोडियम मॅग्नेशियम सारख्या मेटल्स ऍक्टिव्ह मेटल्स सोबत अल्कोहोलच्या रिएक्शन बघायच्या आहेत. रिएक्शन ड्यू टू क्लिअरेन्स ऑफ ROH बॉन्ड म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करून आपल्याला जे काही कंपाऊंड मिळणार आहेत ज्या काही रिएक्शन घडणार आहेत त्या रिएक्शन आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन जी आहे रिएक्शन विथ मेटल जे काही ऍक्टिव्ह मेटल आहे त्याच्यासोबत. बघा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस ऍसिड ऍक्टिव्ह मेटल सोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस आपल्याला हायड्रोजन गॅस लिबरेट होताना दिसतो. बघा सपोज या ठिकाणी बघा अशा प्रकारचा ऍसिड आहे. ठीक आहे. याची रिएक्शन जर आपण सोडियम सोबत केली बघा या ठिकाणी काय COOH. आता ऍसिड काय करणार H प्लस आयन लूज करणार म्हणजे H प्लस आयन लूज करणार. सपोज आपण या ठिकाणी काय मिळेल बघा COO मायनस Na प्लस. हा सॉल्ट बनला. काय बनला सॉल्ट. ठीक आहे. बघा या ठिकाणी बाहेर काय पडला हायड्रोजन प्लस हाफ H2 गॅस प्लस हाफ H2 गॅस असं किंवा तो आपण याला स्टॅबिलाइज करू शकतो. बघा कसं 2 वेळेस हा मॉलिक्युल घ्या सोडियम सुद्धा 2 वेळेस घ्या. ठीक आहे. हा मॉलिक्युल 2 वेळेस बनेल आणि या ठिकाणी हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. बरोबर आहे. म्हणजे ऍसिड आणि मेटलची रिएक्शन केल्याच्या नंतर काय बाहेर पडतं हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. ठीक आहे. बघा आपण काय सांगतो अल्कोहोल्स आर स्लाइटली ऍसिडिक इन नेचर. म्हणजे बघा या ठिकाणी जर मिथेनॉल जर आपण घेतला मिथेनॉल मध्ये काय वेज बॉन्ड आहे. ठीक आहे. हा सुद्धा काय करणार H प्लस आयन डोनेट करणार. म्हणजे या ठिकाणी सोडियम सोबत जर त्याची आपण रिएक्शन केली तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा आता बघा रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची त्यामुळे आपण 2 इक्विव्हॅलेंस मध्ये मॉलिक्युल घेणार आहोत. हा सुद्धा 2 इक्विव्हॅलेंस मध्ये म्हणजे या ठिकाणी बघा CH3O मायनस Na प्लस हा सॉल्ट मिळाला. बरोबर. बाहेर काय पडले प्लस H2 गॅस प्लस H2 गॅस. म्हणजे बघा
सपोज या ठिकाणी टॉईस ऑफ C2H5OH असेल, त्याची रिॲक्शन 2 मोल्स ऑफ सोडियम मेटल सोबत जर आपण केली तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे बघा. याचं नाव काय, सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड या ठिकाणी काय मिळेल, C2H5O Na ट्वाइस प्लस हायड्रोजन गॅस सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड आलं लक्षात. या ठिकाणी दुसरा ऍक्टिव्ह यूज करा मॅग्नेशियम. सपोज CH3OH प्लस मॅग्नेशियम हा मॉलिक्यूल 2 वेळेस घेतला. या ठिकाणी काय आढळेल बघा, CH3O हा मॉलिक्यूल किती वेळेस आहे, 2 वेळेस. तो कशाला अटॅच झाला, मॅग्नेशियम. का, कारण की हा मॉलिक्यूल 2 वेळेस आहे म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे, 2 आहे. म्हणून आपण काय करणार, 2 मॉलिक्यूल याला अटॅच दाखवणार आणि बाहेर लिबरेशन कशाचं झालंय, हायड्रोजन गॅस. आलं लक्षात. बघा अशा प्रकारच्या रिएक्शन ह्या ऍक्टिव्ह मेटल सोबत अल्कोहोलच्या घडणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रॉपर्टीज. आपण कुठल्या प्रॉपर्टीज झाली, केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे केमिकली कसा रिॲक्ट होते मेटल सोबत अल्कोहोल. बघा रिएक्शन विथ मेटल अमाइड, सोडामाइड, अल्कोहोल. सपोज मिथेनॉलची रिएक्शन आपण करत आहोत, सोडामाइड NaNH2 सोडामाइड. मिथेनॉल ठीक आहे. या ठिकाणी काय मिळणार आहे, हा हायड्रोजन आणि हा NH2 मिळून बाहेर काय पडतात, काय पडणार आहे या ठिकाणी, अमोनिया गॅस NH3. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा CH3O- आणि हा सोडियम Na+ म्हणजे सॉल्ट, सोडियम मिथॉक्साइड, अमोनिया सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मिथॉक्साइड. ठीक आहे. सपोज या ठिकाणी दुसरा अल्कोहोल घेऊ आपण, C2H5OH प्लस NaNH2. या ठिकाणी काय मिळेल बघा, अमोनिया गॅस प्लस C2H5O- Na प्लस हा बनला या ठिकाणी 7. ठीक आहे. थर्ड रिएक्शन आपल्याकडे अल्कोहोलची रिएक्शन विथ अल्कली. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्वियस, KOH, NaOH हे जे काही अल्कली आहेत त्याच्यासोबत आपल्याला काय बघायची, रिएक्शन बघायची. ठीक आहे. बघा आपल्याला एक रिएक्शन आहे काय, ज्यावेळेस एखादा ऍसिड आपण कशासोबत रिॲक्ट करतो, अल्कली सोबत रिॲक्ट करतो, सोबत NaOH सोबत. आता या ठिकाणी ऍसिडचं एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज HCl ऍसिड, मिनरल ऍसिड, हे काय ऍसिड आहे. बघा या ठिकाणी ज्यावेळेस ऍसिड आणि अल्कलीची ऍसिड बेस, हा काय ऍसिड आहे आणि हा काय बेस आहे. का, कारण की याच्याकडे OH- आहे, याच्याकडे H+ आहे. ज्याच्याकडे H+ तो ऍसिड. लॉरेंट ब्राउनस्टे थेरी काय सांगते आपल्याला, ज्याच्याकडे H+ आहे तो ऍसिड, ज्याच्याकडे OH- आहे तो बेस. बघा ज्यावेळेस ऍसिड बेस रिएक्शन घडते त्यावेळेस काय मिळतं आपल्याला बघा, साल्ट प्लस वॉटर. काय मिळते, साल्ट प्लस वॉटर. बघा या ठिकाणी OH- आहे, H+ आहे, काय बनला या ठिकाणी H2O. बरोबर आहे. या ठिकाणी Cl- आहे, या ठिकाणी Na+ आहे, याचं काय म्हणला, साल्ट, सोडियम क्लोराईड. हा काय बनला, साल्ट. म्हणजे ज्या ज्यावेळेस ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते त्यावेळेस काय बनतं, ऍसिड बेस रिएक्शन मध्ये साल्ट आणि वॉटर. ठीक आहे. पण बघा ज्यावेळेस आपण सपोज या ठिकाणी
इथेनॉल घेतला CH3 CH2OH, हा काय इथेनॉल आहे आणि याची रिॲक्शन जर NaOH सोबत जर केली, NaOH सोबत जर केली, बघा आता NaOH काय बेस आहे. आता या ठिकाणी ऍसिड कोण बनणार आहे, या ठिकाणी ऍसिड बनेल अल्कोहोल. आपण काय म्हणतो अल्कोहोलचा साइडली ऍसिडिक नेचर, म्हणजे आपण कन्सिडर केली गेला हे ऍसिड आहे, हा बेस आहे. मग या ठिकाणी काय मिळणार आहे, सॉल्ट अँड वॉटर, बरोबर आहे. जर अशा प्रकारे सॉल्ट अँड वॉटर जर मिळत बस वॉटर या ठिकाणी H+ आहे, इथे OH नाही. सपोज या ठिकाणी H2O वॉटर प्लस बाहेर काय पडेल बघा CH3 CH2O- आणि या ठिकाणी Na+ हा सॉल्ट, पण ही रिॲक्शन होत नाही. अल्कोहोल्स आर नॉट स्ट्रॉंगर ऍसिड. अल्कोहोल्स हे स्ट्रॉंगर ऍसिड आहे का, नाही. आता हा या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून त्याची बेस सोबत रिॲक्शन झाली. या ठिकाणी बघा, या ठिकाणी कोणीतरी स्ट्रॉंग असायला पाहिजे. या ठिकाणी स्ट्रॉंग आहे NaOH, पण हा एकदम वीक आहे, म्हणजे वॉटर पेक्षा वीक ऍसिड आहे. वॉटर तरी हा NaOH हा वॉटरचा तरी प्रोटॉन काढू शकतो. कोणाचा, वॉटरकडचा प्रोटॉन ऍसिडिक आहे, हा ऍसिडिक प्रोटॉन हा NaOH काढू शकतो, बेस ऍब्स्ट्रॅक्ट करू शकतो, पण हा प्रोटॉन इझिली ऍब्स्ट्रॅक्ट करत नाही का, कारण की हा काय वीक ऍसिड आहे. लक्षात, म्हणून जे काही अल्कोहोल्स आहेत, अल्कोहोल्स आर नॉट स्ट्रॉंग ऍसिड दॅट दे कांट रिॲक्ट विथ अन अल्कलीज. बरोबर, ऍक्वियस अल्कलीज सोबत ते रिॲक्ट होत नाहीत, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. एक्सेप्शन केस आहे, एक्सेप्शन केस कुठली आहे बघा, मिथेनॉल कसा आहे वॉटरपेक्षा थोडा हायली ऍसिडिक आहे, बरोबर. याची रिॲक्शन NaOH सोबत होते. एक्सेप्शन सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. मिथेनॉलची रिॲक्शन जर काही NaOH सोबत जर केली तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे CH3O- Na+ हा सॉल्ट भेटला, हा काय म्हणला सॉल्ट प्लस H2O वॉटर, ऍसिड बेस रिॲक्शन सॉल्ट अँड वॉटर, बरोबर आहे. पण केव्हा, ज्यावेळेस मिथेनॉल असेल. अदरवाइज अदर अल्कोहोल्स डज नॉट रिॲक्ट विथ अल्केज, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण रिॲक्शन ऍसिडिक नेचर बघितलंय अल्कोहोलचं, रिॲक्शन विथ मेटल्स बघितलं, रिॲक्शन विथ मेटल अमाइड्स म्हणजे सोडियम अमाइड सोबत जर रिॲक्ट झाला अल्कोहोल तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, अमोनिया, आलं लक्षात, आणि सॉल्ट. ठीक आहे, नंतर अल्कली सोबत आपल्याला काय मिळणार आहे, सॉल्ट प्लस वॉटर. एक्सेप्शन केस आहे फक्त मिथेनॉल हा अल्कली सोबत रिॲक्ट होतो, त्या ठिकाणी आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर मिळते, पण अदरवाइज अदर अल्कोहोल डज नॉट रिॲक्ट विथ अल्कली. Why? Because alcohols are weak acidic in nature. Base does not capture the proton or H+ ion from alcohols. Due to that, they do not react with alkali. ठीक आहे. नंतर आता आपल्याला बघायचे ज्या काही रिॲक्शन आहेत अल्कोहोलच्या, वेगवेगळ्या मॉलिक्यूलच्या वेगवेगळ्या रिॲक्शन बघायचे. आता आपल्याला एक फेमस रिॲक्शन बघायची, इस्टरिफिकेशन. म्हणजे या ठिकाणी काय तयार होणार आहे, इस्टर तयार, अल्कोहोल पासून काय बनणार आहे. सपोज हा अल्कोहोल आहे, या ठिकाणी CH3OH, या CH3OH चं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, इस्टर मध्ये. मला त्याचं इस्टर कुठला असेल, या ठिकाणी CO, या ठिकाणी C+O, या ठिकाणी R, म्हणजे ऍसिटिक ग्रुपला हा ग्रुप आपल्याला ऍड करायचा आहे. म्हणजे याला काय म्हणायचं, इस्टर फॉर्मेशन म्हणजे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. इस्टरिफिकेशन रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. अल्कोहोलचे आपण बघत आहोत प्रॉपर्टी. आज आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.